अमरावतीतील आदिवासी विकास कार्यालयासमोर आज आदिवासी युवक काँग्रेस विदर्भच्या वतीने रोजगार, शिक्षण आणि आदिवासी विकासाशी संबंधित 25 प्रमुख मागण्यांसाठी भव्य धरणे आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात विदर्भातील विविध जिल्ह्यातील सुशिक्षित, बेरोजगार युवक युवती, महिला बचत गट, शेतकरी, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। आंदोलनानंतर अपर आयुक्त आदिवासी विकास यांना 25 मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। न्यूक्लियस बजेट वाढवणं, बेरोजगारांना 10 लाखांपर्यंत स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य, आश्रमशाळांमधील रिक्त पदे भरणं, शिष्यवृत्ती वेळेत देणं, जात वैधता प्रमाणपत्रांचा प्रश्न सोडवणे तसेच दर्यापूर तालुक्यातील गुलरघाट आश्रमशाळेचं प्रस्तावित स्थलांतर तात्काळ रद्द करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली। या आंदोलनाला माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके, खासदार बळवंत वानखडे, युवा काँग्रेसचे पदाधिकारी आणि विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला। आदिवासी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अर्जुन युवनाते यांनी शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास राज्यभर तीव्र लोकशाही आंदोलन छेडण्याचा इशारा दिला। आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालय येथे आदिवासी युवक काँग्रेसतर्फे रोजगार धरणे आंदोलन करण्यात आले आणि धरणे आंदोलन करण्याची गरज यासाठी भासलेली आहे कारण की गेल्या महाराष्ट्र सरकारने 31,000 कोटीचं पॅकेज आदिवासीसाठी दिलेलं आहे। 21,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलं, परंतु पॅकेज जाहीर करताना आदिवासी विकास विभागाअंतर्गत ज्या ज्या यंत्रणा येतात त्यामध्ये आदिवासी वित्त महामंडळ असेल, प्रशिक्षण संस्था असेल किंवा प्रकल्प कार्यालय असेल, या यंत्रणेमार्फत आदिवासीपर्यंत ज्या योजना पोहोचायला पाहिजे, महिला सक्षमीकरणासाठी ज्या योजना राबवल्या पाहिजे त्या योजना राबवल्या जात नाही। त्याच्यासाठी हे आंदोलन आहे। एकीकडे आमचे मंत्री महोदय, आदिवासी विकास मंत्री हे म्हणतात की आदिवासी महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे, आदिवासीचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, परंतु आदिवासीचं महिलांचं सक्षमीकरण तर सोडा, सर्वांगीण विकासाच्या ज्या थापा आदिवासी विकास मंत्री मारतात त्यांना थोडंसं आदिवासी समाजामध्ये काय घडत आहे, योजना कुठं, पैसा कुठं वरती केला जातो, कोणत्या डिपार्टमेंटला पैसा दिला जातो, या विविध पद्धतीने त्रुट्या या आदिवासी विकास विभागामध्ये समाजाला अजूनपर्यंतही ज्या विकासाच्या योजना भेटायला पाहिजे त्या भेटत नाही। त्यामुळे हे रोजगार आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि रोजगार आंदोलन हे आमचं असंच राहणार नाही आहे। पुऱ्या विदर्भामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक प्रकल्प कार्यालयासमोर आदिवासी विदर्भ युवक काँग्रेसतर्फे मोठ्या पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये रोजगार आंदोलन केल्या जाईल। आज अमरावतीमधून सुरुवात केलेली आहे, उद्या पुऱ्या महाराष्ट्रभर या आंदोलनाची दखल घेण्यासाठी आम्ही नाशिक सुद्धा गाठू, मंत्रालय सुद्धा गाठू, पुणे सुद्धा गाठू।